नमस्कार प्रेक्षकांनो, आता मालिकेमध्ये काही सुंदर वळण येणार आहे. म्हणजे आता मालिकेमध्ये आता खूप मोठा चमत्कार घडणार आहे आणि एकाच वेळेला दोन गोष्टी घडणार आहेत. म्हणजेच आता एकाच वेळेला कामिनीची घरातून हकलपट्टी होणार आहे आणि त्याचबरोबर घरच्या खऱ्या लक्ष्मीची महाजन कुटुंबामध्ये एंट्री होणार आहे. पण आता राजनला हे सगळं कसं समजलं आणि आपण करत असलेलो हे सगळं जे काही कारस्थान आहे ते आता नियतीने खरंच घडवून आणलेलं आहे हे आता त्याला कळताच पुढे प्रेक्षकांनो कुठलाही वेळ न लवडता डायरेक्ट आता तो आपल्या गौरीला घरी घेऊन आलेला आहे. हो प्रेक्षकांनो, काय प्रोमो आउट झालेला आहे आणि राजन ज्या वेळेला गौरीला घरी घेऊन येतो त्या वेळेला एकाच वेळेला कशा पद्धतीने अनेक सत्य उलगडीस आले आणि एका झटक्यामध्ये हे सगळं कसं घडले आहे आणि या सगळ्यांची सुरुवात कामिनी घराबाहेर गेल्याच्या नंतरच कसं काय झाली. म्हणजे आता कामिनीची हकलपट्टी झाल्यानंतर हे सगळं कोणी घडवून आणलेलं आहे आणि आता त्याचबरोबर ज्या वेळेला गौरीची घरामध्ये एंट्री होणार असते त्या वेळेला आता घरातल्या सगळ्यांचे चेहरे पाण्यासारखे झालेले आहेत. म्हणजेच आता रागिनी अनिका, कारण की आता आपली करता धरता म्हणजेच कामिनी तर घराबाहेर गेलेली आहे. पण या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणजे अन्नपूर्णा आजींच्या मनावरती खूपच मोठा आघात झालेला आहे. म्हणजेच आता या सगळ्या गोष्टींचा पॉझिटिव्ह रिझल्ट अन्नपूर्णांवरती पाहायला मिळणार आहे. आणि आता त्याचबरोबर अन्नपूर्णा कशी बेडवरनं उठून आपल्या सुनेचा कसा स्वागत करते आणि त्याच वेळेला राजन सुद्धा कशा दणक्यामध्ये आपल्या सरूचं महाजन कुटुंबामध्ये करणार आहे हे पाहणं आता खूपच रंजक ठरणार आहे. प्रेक्षकांनो, नक्की आता काय प्रोमो आउट झालेला आहे आणि त्याबरोबरच मालिकेत आता पुढे काय घडणार आहे आणि गौरी आता घरामध्ये यायला काय कारण ठरलेलं आहे हे सगळं गूढ आता आपल्याला या प्रोमो मध्ये पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांनो, तर आता आपण पाहिलंच आहे की कमळीला निंगीशिवाय करमत नाहीये, म्हणून आता ती राजनला विचारूनच तिने आता निंगीला घरामध्ये आणलेलं असते. पण ती आता या कुटुंबाचा भाग नसते, त्यामुळे निंगीलाही घरातून बाहेर हाकलून दिलेलं असतं आणि त्याच वेळेला कमळीने आता चांगलाच निर्णय घेतलेला असतो आणि ती म्हणायला लागते, जा बरं निंगे घरी, तू हॉस्टेलला जा, कारण इथे फक्त महाजनच राहतात. ठीक आहे, तू जा हॉस्टेलला, मी भेटायला येत जाईन तुला. निंगीला खूप जास्ती वाईट वाटत असतं की कमळी आपल्यासोबत असं का वागते, पण तिला आता यात सगळ्या गोष्टींचा खुलासा थोड्या वेळातच होणार असतो आणि निंगी आता बिचारी तोंड पाडून आपलं सगळं सामान घेते आणि हॉस्टेलला निघून जाते. कमळीला पण खूप जास्ती वाईट वाटत असतं की आपल्याला निंगीला हे असं वागवावं लागलं आहे. पण त्याच वेळेला सगळ्यात जास्त वाईट वाटतं ते म्हणजे राजनला आणि राजन आता सांगायला लागतो, थांब निंगे, नको जाऊस तू. यावर निंगी म्हणते की नाही काका, जर कमळी मला सांगत असेल की तू जा इथून तर मला इथून जायलाच पाहिजे. असं म्हटल्यानंतर आता अन्नपूर्णाला सुद्धा खूप जास्ती वाईट वाटलेलं असते प्रेक्षकांनो आणि इकडे आता अन्नपूर्णा सुद्धा विचार करू लागते. म्हणजे ते आता तिला हळूहळू काहीतरी समजू लागलेलं असते, जुन्या गोष्टी आठवत असतात आणि त्याच वेळेला अन्नपूर्णाचं लक्ष आता इकडे या दोघांच्या बोलण्यावरती असतं. ती आता अन्नपूर्णा आजींचं लक्ष आता राजनच्या आणि कमळीच्या बोलण्याकडेच गेलेलं असतं. राजन आता कमळीला चांगलंच दटून सांगत असतात, काय वाटलीस असं, तिला किती वाईट वाटलं असेल, अगं तिचं राहायचं काय करायचं ते मी पाहून घेतलं असतं ना. यावरती कमळी म्हणायला लागते, नाही काका, तुम्हाला समजेल की मी तिला का पाठवलेलं आहे. कसं आहे ना, या लोकांनी एक पॉईंट काय काढलेला आहे की ती महाजन नाही आहे ना, मग महाजन असल्या कारणाने जाऊ देत तिला घराबाहेर, पण आता हाच नियम मी सगळ्यांना लागू करतो बघा. यावरती आता राजन म्हणतो, म्हणजे ती सांगते, काका, जर महाजन नाही आहे म्हणून निंगी इथे राहू शकत नाही तर मग मी उद्या काय करतो ते पहा. असं म्हणत तिने आता या घरामध्ये लागलेली वाळवीची कीड म्हणजेच ती कामिनीला या घरातून हकलपट्टी करण्याचा निर्णय चांगलाच घेतलेला असतो आणि ही सगळा प्लॅन रचलेला असतो. कारण तिला माहिती असतं की निंगीला इकडे आणल्यानंतर ते काहीतरी बोलणार आणि बरोबर तिला जे हवं आहे तिने आता वधवून घेतलेलं असतं. मग काय पुढे आता दुसऱ्या दिवशी धूमधडाका चालू झालेला असतो. दुसऱ्या दिवशी आता राजन म्हणायला लागतो, काय तुझ्या मनात तरी काय आहे ती सांगायला लागते, काका कळेल तुम्हाला उद्या. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सगळं सामान पार्वती मावशींना सांगून सगळं सामान आता कामिनीचं इकडे खाली आणून ठेवायला लावलेलं असतं आणि ती आता म्हणायला लागते की कामिन्यांची आत्ताच्या आत्ता इथून चालतं व्हायचं, कारण कसं आहे, माझं जर का मैत्रीण महाजन नाही आहे त्यामुळे ती इथे राहू शकत नाही, मग तुमचं सुद्धा इथे काहीच काम नाही आहे, चला आता निघायचं इथून. इकडे आता या दोघींना काहीच बोलता येत नसतं, कारण की आता राजनने सुद्धा कमळीलाच फुल सपोर्ट केलेला असतो आणि राजन सुद्धा म्हणायला लागतो की बरोबर आहे, ती जे काही बोलत आहे ते सगळं एक्झॅक्टली बरोबर आहे, आत्ताच्या आत्ता तू इथून चालते व्हायचं. आणि त्यानंतर
त्यानंतर आता अन्नपूर्णा सुद्धा तडफदारपणे फक्त एकच वाक्य बोलते, बरोबर आहे, निंगी जर काय या घरात राहू शकत नाही तर तू पण राही. त्यावरती आता ती म्हणायला लागते, ती उपरे होती, ती कोण होती, ती हिची मैत्रीण होती. मी कोण आहे, मी राजांची सासू आहे, अनिकाची आजी आहे, मी रागिणीची आई आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या दादाची मी बहीण आहे. आणि त्यानंतर आता अन्नपूर्णा म्हणते की आत्ता तुला बहीण आठवते का, आत्ता तुला ही बहिणीचं नातं आठवलं का, आत्तापर्यंत दादा आणि बहिणींची काय अवस्था करून ठेवली होतीस, त्यांची मजा तू घेत होतीस ना. यानंतर आता ही सगळं अन्नपूर्णाच्या तोंडून वाक्य ऐकल्यानंतर कामिनी तर चांगलीच हादरलेली असते. म्हणजे प्रेक्षकांनो ती विचार करायला लागते की ही म्हातारी तर आतापर्यंत तोंड शिवून बसलेली होती एका कोपरा धरून, आता हिला काय झालं, हिचं तोंड असं कसं काय उघडायला लागलं. नाही, हे माझ्यासाठी खूप जास्ती धोकादायक आहे. पण आता राजाने सपोर्ट केल्यामुळे कामिनीला ते घर आता सोडावं लागलेलं आहे. आणि इथूनच आता प्रेक्षकांनो खरी सुरुवात झालेली आहे, ती म्हणजे आता सगळ्या गोष्टींची. कमळीने आता सामानासकट तिला घराबाहेर काढलेलं असतं आणि ती म्हणायला लागते की ताई तुम्ही हे सगळं सामान बाहेर काढा आणि यांची सोय आहे ना राजन काका करतील कुठेतरी. कारण आता राजन काका तर त्यांच्या जावई होण्याचं कर्तव्य पार नक्कीच पाडतील. पण ह्या घरामध्ये त्या काही राहू शकत नाही. कारण कसं आहे ना, मी ह्या घराची वारस असून जर माझी मैत्रीण महाजन नसल्या कारणाने तर राहू शकत नाही, तर तुम्ही पण नाही. काय तो सिक्सर मारल्यामुळे कामिनी आता बाहेर गेलेली असते. पुढे आता प्रेक्षकांना पहा की कामिनी आता बाहेर गेल्यानंतर काय काय होतं ते. इकडे आता प्राजक्ताला ही सगळी न्यूज समजलेली असते की शेवटी कामिनीला त्या घराबाहेर काढलेलं असतं. यानंतर आता धावत पळत ती कामिनीकडे आलेली असते आणि म्हणायला लागते, आई तुला माहिती आहे का, म्हणजे तिला आता खूप मजा वाटते. कारण काल जे काही प्रकार झालाय ना त्याचं सुद्धा नयनताराने कमळीचं कौतुक केलेलं असतं की जे काही पार्किंगचं झालं होतं त्यामुळे. आता ती एक्साइटेड होत नयनताराला सांगायला येते. यावर नयनतारा म्हणते कसला बॉम्ब. त्यावरती ती सांगायला लागते, अगं आई त्या कामिनी आजींना घराबाहेर काढलं. यावरती नयनतारा काय तो आनंद झालेला असतो आणि प्राजक्ताला सुद्धा. कारण आता आपला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देणारी हीच ती कामिनी होती आणि तिचाच काटा हिने काढला. आता नयनतारा खूप जास्ती खुश झालेली असते आणि ती म्हणायला लागते, काय बोलतेस, खरंच की काय. यावर प्राजक्ता म्हणायला लागते, हो आई खरंच सगळं झालेलं आहे, 100% हे सगळं झालेलं आहे. मला आत्ताच कळालं आहे की कामिनी आजींना सगळं सामान घेऊन घराबाहेर काढलेलं आहे तिने. आता इकडे नयनतारा खूप जास्ती खुश झालेली असते. ती म्हणायला लागते, नाही मला तिच्याशी बोलायलाच हवं. कारण तिने आता घरातली खूप मोठी कीड बाहेर काढलेली आहे. आणि त्यांनी काय होणार आहे माहिती आहे का, की अन्नपूर्णा आजी आता लवकरच बऱ्या व्हायला लागतील. आणि मला राहून काय वाटत होतं माहिती आहे का, मला त्यांच्या या अवस्थेला आणि आजोबांच्या या सगळ्या अवस्थेला ही कामिनीच जबाबदार आहे असं सगळं वाटत होतं. आणि मला तर कमळीला एक छोटंसं बक्षीस द्यायलाच हवं. कारण की आपल्या बाबतीत जे काही या कामिनीने केलं होतं त्यानंतर तिला बक्षीस द्यायलाच पाहिजे. मी एक काम करते, मी तिला आपल्या घरी बोलवते आणि हा सगळा प्रकार सुरू ऐकत असते. आणि ती विचार करते की अन्नपूर्णाची खोटी नात आली आहे, पण ती इतकं सगळं करते, कोण आहे ही मुलगी. म्हणजे कामिनीला घराबाहेर काढलं म्हणजे 100% ही कामिनीची माणूस तर नाही आहे, नाहीतर ती कामिनीला कसं काय घराबाहेर काढ. मग आता ही पोरगी आहे तरी कोण. आणि त्याबरोबरच नयनतारा सुद्धा एवढं कौतुक करत आहे तिचं, मग मला तिला भेटायलाच पाहिजे. आणि त्यानंतर मग आता लगेचच ती सांगते तिचा फोटो मला तिच्या पाहायला मिळेल का. यावर आता नयनतारा म्हणायला लागते की फोटो काय हो, मी तर तिला डायरेक्ट घरीच आणणार आहे. मग तुम्ही प्रत्यक्षातच तिला पहा, तिच्याशी बोला, तुम्हाला खूपच उत्सुकता लागलेली दिसते साधना मावशी. यावर साधना म्हणते, हो म्हणजे ती एवढं सगळं काम चांगलं करते, मग मला तिला पाहायची इच्छा झालेली आहे. यावर आता नयनतारा म्हणते की तुम्ही काळजी करू नका, मी तिला फोन करून बोलून घेते. इकडे आता कमळी सांगते, आता कसं तुम्ही बोललात तसं आता तुम्ही बोलायला लागा आणि हळूहळू जर का तुम्ही बोलायला लागलात ना तर मग आता पुढे सगळं चांगलं होईल. इकडे आता आजोबासुद्धा हात हलवून बोल असं म्हणायला लागतात. यावर आता अंशी म्हणायला लागते की काय बोलू, कसं बोलू, मला तर काही कळतच नाही आहे की माझ्यावरती किती मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. यावर आता कमळी म्हणते, आजी मी तुमची नात इथे आलेली आहे ना, आता तुम्ही काही काळजी करायची नाही आहे. इकडे आता अन्नपूर्णा निस्तेजपणे कमळीकडे पाहायला लागते आणि अन्नपूर्णा आजींना खरी नात येण्याचा जो काही उत्साह होता तो काही उत्साह वाटत नसतो. आणि इकडे आता कमळीला असं वाटायला लागलं असतं की आजींना हे सगळं राजन काकांनी आणि मी केलेलं नाटक सगळं समजलेले आहे की काय. पण अन्नपूर्णाचा तर दुसराच विचार चालू असतो.
तेवढ्यात आता कमळीला इकडे नयनताराने फोन लावलेला असतो. ती म्हणायला लागते, हॅलो, मला कळलं ना, जे काही कामिनीची अवस्था तू केलेली आहेस ती मला सगळं समजलेलं आहे. आणि खरं म्हणायचं तर कमळे, तू त्या घरातील सगळी निगेटिव्हिटी बाहेर हाकललेली आहेस आणि त्यानंतर आता पॉझिटिव्हिटी आपोआप घरामध्ये येईल. आणि लक्षात ठेव, तुझ्या आजीसाठी सुद्धा हे सगळं चांगलं आहे, कारण ती निगेटिव्ह बाई आजींना कधी बरोबर होऊ देणार नव्हती. कारण तू माझे काम करशील का? अगं, माझ्या घरातल्यांची तुला भेटायची खूप जास्त इच्छा आहे. अगं, ये ना एकदा भेटायला. म्हणजे तू अन्नपूर्णा मॅडमची नात असल्यापासून काही आपली भेट नाही आहे, त्यामुळे तू आज येशील का घरी? यावरती ती सांगते, हो ना नयनतारा मॅडम, मी येईल की घरी, त्यात काय एवढं, मी सगळ्यांनी भेटायला येईल. आणि यावर आता खरं तर नयनताराने जे काही बोललं असतं, म्हणजेच जी काही कमळीने नयनताराने बोलल्यानंतर जी काही वादावाद त्यांची झाली होती आधी, त्यानंतर कमळीने अशी शपथ घेतली होती की नयनताराच्या घरी पाऊलसुद्धा ठेवणार नाही. पण आता प्रेक्षकांनो पहा, इकडे तिने आता नयनताराने स्वतःच फोन करून स्वतःच घरी बोलवत आहे. पण आता कमळीला सगळं जुनं झालेलं आठवत असतं. पण आता त्याचबरोबर ती विचार करायला लागते की कमळे, तू असा विचार करू नकोस की हे सगळं तुझ्यासाठी आहे, हे सगळं अन्नपूर्णाच्या नातीसाठी आहे, त्यामुळे आपली पायरी ओळखून राहा, असं ती स्वतःच्या मनाला दटवते. पण तिला काय माहिती हे सगळं खरं आहे, म्हणजे खरंच कमळी हीच अन्नपूर्णाची नात आहे आणि महाजन कुटुंबाची वारसदार आहे. तोपर्यंत आता इकडे सरू सांगत असते की काही तुमच्या काय आवडीचं बनवू का, काय आवडतं त्यांना. इकडे आता सांगायला लागते नयनतारा, अगं ती गावाकडची मुलगी आहे, बघू आता गावाकडच्या मुलीला फार काय आवडतं, की तिकडचं काही स्पेशल असेल तर तू बनव. यावरती विचार करते, माझ्या कमळीला जे आवडतं तेच मी बनवते, म्हणजे काय ना आली ना की ती मुलगी खाईल आणि ती खुश होईल. आणि कोणत्या का निमित्ताने आणना, पण तिने कामिनीला हकलून सगळीकडे पॉझिटिव्हिटी घरात आणलेली असते. मग ती सरूसुद्धा वाट पाहत असते की कधी एकदा ती घरामध्ये येईल. आणि इकडे आता सरूला सुद्धा कमळी येण्याची खूप जास्ती उत्सुकता लागलेली असते. आणि नयनताराचे सुद्धा खूप जास्ती इकडे विचार चालू असतात. आणि प्राजक्ताला इकडे अंदाज आलेला असतो की आपला विचार कुणाबद्दल तरी इतका पॉझिटिव्ह विचार करत आहे. आता कमळीला बोलवल्यानंतर कमळी राजनला सांगायला लागते की काका, मला ना नयनतारा मॅडमनी बोलवले आहे, तर मला तिकडे जायला पाहिजे. यावर आता राजन म्हणायला लागतो की हे बघा, जपून राहा, कारण नयनतारा खूप जास्ती हुशार आहे, तिला काही डाऊट तर आलेलं नाही आहे ना. यावरती ती म्हणायला लागते, नाही काका, अहो काय झाले माहिती आहे का, त्यांना कळलं की कामिना आजींची हकालपट्टी केलेली आहे. मग तिने आता घरावरती खूप जास्ती परिणाम केलेले आहेत आणि त्यांच्यासोबतसुद्धा त्या कामिनीने खूप जास्ती वाईट केलेलं आहे. आणि त्यामुळेच त्यांना आनंद झाला असेल आणि मला तिकडे बोलवलं असेल. मग मी आता तिकडे जाते आणि लवकर जाऊन येते. यावर राजन म्हणतो, ठीक आहे, जशी तुझी इच्छा, पण पटकन जा आणि पटकन ये. का सांगू का, कारण तिकडे जाऊन तू जरा जपूनच राहा, कारण आपलं भांडं फुटता कामा नाही आहे. आणि बरोबरच ती म्हणायला लागते की काका, मला आता तिकडे प्रिन्सिपलने कॉलेजमध्ये बोलवले आहे. यावर आता राजन म्हणायला लागतो की ठीक आहे, तू जाऊ शकतेस का, मी तुला सोडायला येऊ. कमळी म्हणते, नाही काका, मी जाईल सायकलने. यावर आता राजन म्हणायला लागतो की तू सायकलने वगैरे फिरायचं नाही या, कारण आता तू महाजन कुटुंबातील मुलगी आहे, नात आहेस आणि वारसदार आहे. यावर आता राजन म्हणायला लागतो की जा, तू पटकन जाऊन ये आणि त्यानंतर मी तुला कॉलेजला सोडतो. यावर कमळी म्हणायला लागते की काका, तुमची कामं. यानंतर आता राजन म्हणायला लागतो की अगं, मला डाऊट आहे थोडा, कारण नयनतारा खूप जास्ती हुशार आहे आणि तिने तुला इकडचे तिकडचे प्रश्न विचारायला लागेल आणि जर आपलं भांडं फुटलं तर नको, त्यापेक्षा मी इथेच थांबतो, म्हणून मी तुझ्यासोबत येतो. यावर आता कमळी म्हणते, ठीक आहे काका, चला तुम्ही. यानंतर आता हे दोघेही ताराकडे जायला निघालेले आहेत. आणि त्याबरोबरच प्रेक्षकांनो, इकडेच आता खूप मोठा टर्न आणि ट्विस्ट येणार आहे. इकडे आता कमळीला फोन आलेला असतो आणि फोन आल्यावरती प्रिन्सिपल सरांनी ताबडतोब ये असे तिला म्हणलेलं असतं. आणि हा सुद्धा कारण कामिनीचा डाव असतो, त्यामुळे ती आता सांगायला लागते की काका, तुम्ही एक काम करा, तुम्ही आत बसा आणि मी जरा जाऊन येते. आणि नयनतारा मॅडमला सांगा की मला जरा काम आलेलं आहे, म्हणून मी काही येत नाही आहे. आता त्याबरोबरच प्रेक्षकांनो, इकडे काय प्रसंग आलेला आहे पहा. मुलीची आणि आईची तर काही भेट होणार नाही आहे, पण नवरा आणि बायकोची इथे चांगलीच भेट नियतीने घडून आणलेली आहे. मग आता त्यानंतर राजन आता घरामध्ये एंटर करतो आणि इकडे आता तिघी जणी बोलत असतात. विषय मात्र अन्नपूर्णा आजींच्या नातीचा चालू असतो. आणि ज्या वेळेला तो घरामध्ये एंट्री करतो आणि त्याबरोबरच त्याने म्हणजेच राजनने आपल्या बायकोला पाहिलेलं असतं, पण पाठमोरं पाहिलेलं असतं. आणि काय तो नियतीचा चमत्कार, म्हणजे कामिनीच्या हकालपट्टीमुळे लगेचच आता घरामध्ये सगळी पॉझिटिव्हिटी आलेली आहे. घराची लक्ष्मी घरामध्ये यायला निघालेली आहे. आणि त्यानंतर ज्या वेळेला गौरी मागे वळून पाहते, त्यावेळेला मालिकेतील सगळे सूत्र बदललेले आहेत. आणि त्यानंतर आपल्याला दुसरा सीन पाहायला मिळतो, तो म्हणजे अन्नपूर्णा निवासामधील
हे आता पुढे काय घडलेलं आहे ते आपल्याला काहीच समजलेलं नाही आणि ते आता आपल्याला येणाऱ्या भागात सगळं पाहायला मिळणार आहे. आणि त्यानंतर डायरेक्ट आता घरातील बेल वाजलेली असते आणि काय ते घरातील बेल वाजलेली आहे. त्यानंतर दोघी जणी म्हणजेच रागिणी आणि अनिका विचार करायला लागतात की आत्ता कोण आलं, म्हणजे यांनी तर आईला बाहेर काढलेलं आहे आणि आता आई आली असेल, ग्राणी आली असेल, म्हणजे ग्राणी काय जास्त वेळ थांबणार नाहीये. मग आता दोघी जणी दार उघडायला समोर आल्यात आणि त्याबरोबरच दारामध्ये एंट्री झालेली आहे, ती म्हणजे राजन आणि सरूची. राजन आता आपल्या बायकोला घेऊन आलेला असतो आणि त्याबरोबरच प्रेक्षकांनो आता इकडे कमळीच दार उघडते आणि कमळीच्या समोरच सरू थांबलेली असते आणि यानंतर कमळी दार उघडते आणि त्यानंतर ती म्हणते आई. असं ऐकल्यानंतर आता राजनला वाटत असतं की ही सगळं नाटक करत आहे, म्हणजे हिला कळलेलं आहे की ही माझी बायको आहे आणि सगळ्यांसमोर तिला नाटक करायचं आहे, म्हणून आता ही आई बोलते. आणि त्यानंतर तो म्हणतो हो बाळा तुझी आई आहे ही. आता गौरीला असं वाटतंय की ह्यांना सगळं समजलेलं आहे की ही यांची मुलगीच ही आहे, म्हणून हे सांगत आहेत आई. म्हणजे प्रेक्षकांनो बघा बरं का, राजनला अर्ध सत्य समजायचं बाकी आहे. तो म्हणायला लागतो हो बाळा मी तुझ्या आईला सुद्धा घेऊन आलेलो आहे, माझ्या मुलीची तर एंट्री झालेली आहे पण माझ्या बायकोची पण एंट्री आता होणार आहे. आणि त्यावेळेलाच आता सरू एकटक राजनकडे पाहत असते आणि आता इकडे दोघी जणी म्हणजेच रागिणी आणि अनिका खूप जास्त शॉक झालेले असतात आणि त्यांना पुरता धक्का बसलेला असतो आणि ती म्हणायला लागतात की ही इकडे कसं काय आली. आणि यानंतर अन्नपूर्णा सुद्धा म्हणायला लागते गौरी गौरी आलीस तू, गौरी गौरी असं म्हणत आता अन्नपूर्णा सुद्धा खाडकन उठलेली आहे. पण आता नात आल्यानंतर ती काही उठली नव्हती, पण आता सून आल्यानंतर ती चांगलीच ठणठणीत भरी झालेली आहे आणि 100% आपली नात कोण आहे हे सत्य आता पुढे तिला कळणार आहे. आणि हा सगळा प्रकार आता पाहून अन्नपूर्णाला खूप मोठा धक्का बसलाय की ती समोर आली आणि कमळीला सुद्धा धक्का बसलेला आहे की काहीतरी गडबड आहे आणि सगळं हे नाटक आहे की सत्य आहे तिला काही समजायलाच मार्ग नसतो. पण आता अन्नपूर्णा आजी सुद्धा गौरी का बोलतील आणि या दोघी कशा मान्य करतील की फोटो तर आहेतच ना, तिला काहीच कळत नसतं. ती काकांकडे पाहत असते आणि ती म्हणायला लागते की काका सगळं काय चालू आहे. यावर राजन सांगतो अगं काय करतेस, ही तुझी आई आहे. आणि राजन आता तिला खोटं बोलण्याचा प्रयत्न करत असतो, पण आता नियतीने असा काही चमत्कार करून दाखवलेला आहे आणि त्याबरोबरच नियतीने सगळं काही घडवून आणलेलं आहे. तर प्रेक्षकांनो हा प्रोमो इथे संपतो. आता सगळे सत्याचे उलगडे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळतीलच.